हाय मैत्रिणींनो, रुचिरा खव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आपण बटाट्याची भजी करतो, मिरचीची करतो, कांद्याची करतो. आज आपण दुधी भोपळ्याची ही वेगळी भजी करूया. त्यासाठी लागणारे साहित्य बघूया. आपण दुधी किसून घेतला आहे आणि कांदे हे उभे चिरून घेतले आणि त्याच्यासाठी बेसन आहे, कोथिंबीर आहे आणि जिरे आणि आलं लसणाची पेस्ट आहे, मीठ आहे, तिखट आहे, हळद आहे, ओवा आणि हिंग आहे. आता आपण हे किसून घेतलेले हे दुधी आहे, त्याच्यात आपण आता तिखट टाकूया. ही बेडगी मिरची आहे त्यामुळे कलर त्याचा लाल आहे, तिखट नसते ही मिरची. आणि आलं लसणाची पेस्ट टाकूया, ओवा टाकूया, बारीक हे करून घेतलं आहे, आणि हिंग टाकूया थोडं, चवीप्रमाणे मीठ टाकूया. हे मिक्स करून घेऊया छान. आणि ह्याच्यात उभे कांदे चिरायचे जरा, आणि जिरं पण टाकूया आणि हलवून घेऊया. त्याच्यात बेसन टाकूया आणि त्या दुधीलाच पाणी सुटतं बघा. आपण त्याच्यात थोडं पण पाण्याचा वापर केला नाही, दुधीलाच पाणी सुटलं आहे. त्यातमध्येच आपण भिजवायचे आणि थोडा पण पाण्याचा आपण वापर नाही केला आहे. दुधीच्या पाण्यातच आपण ते दुधीचं पाणी काढून नाही घ्यायचं, दुधीच्या पाण्यात पाणी सुटतं त्याच्यातच भिजायचं. या भज्यांमध्ये आपण तांदळाचं पीठ पण टाकूया आणि ते मिक्स करून घेऊया. जरा सैलसर भिजवायचं. पाण्याचं आपण आता आपण भजी तळायला घेऊया. छान दुसऱ्या साईडला एकदम कुरकुरीत झाले बघा. तांदळाचं पीठ ॲड केल्यामुळे ना भजी एकदम कुरकुरीत होतात, एकदम कुरकुरीत होती, कळणार पण नाही ते दुधीचे भजे म्हणून. छान झाले बघा. मध्ये काढूया. छान झाले बघा. कुरकुरीत दुधीचे कोफ्ते रेडी आहे. पौष्टिक दुधीचे भजे रेडी आहे बघा. कसा छान आवाज येतो, कुरकुरीत झाले. तुम्ही नक्की ट्राय करा. मस्त खा, आनंदी राहा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.